फडणवीस यांचा राजीनामा तुर्तास लांबणीवरती गेलेला आहे। राजीनामा न देण्याचा अमित शहांनी फडणवीसांना सल्ला दिलाय, तर काम सुरू ठेवण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत। केंद्रामध्ये सरकार स्थापन झाल्याच्या नंतर फडणवीसांच्या राजीनाम्याच्या संदर्भात भाजपचे पक्षश्रेष्ठी हे निर्णय घेणार असल्याचं कळतंय। आताची ही मोठी बातमी। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची चर्चा होती, मात्र याच देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तुर्तास लांबणीवरती गेला असल्याचं दिसतंय। राजीनामा न देण्याचा सल्ला आता अमित शहांनी त्यांना दिलेला आहे। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची साधारणतः पाऊण तास दिल्लीच्या याच निवासस्थानी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर ही महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। तर अशाच पद्धतीने काम सुरू ठेवण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले आहेत। खरं तर लगबग सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची 9 तारखेला हा शपथविधी होणार आहे, त्यामुळे केंद्रामध्ये एकदा एनडीएचं सरकार स्थापन होऊ दे आणि त्यानंतर फडणवीसांच्या राजीनाम्याच्या संदर्भात केंद्र निर्णय घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे तुर्तास तरी फडणवीसांना हा राजीनामा देता येणार नाहीये। 2 दिवसांपूर्वी फडणवीसांनी राजीनामा देण्याची विनंती केलेली होती। या सगळ्याच्या संदर्भात दिल्लीमधल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि या चर्चेच्या अंती आताच हे फलित आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तुर्तास तरी लांबणीवरती पडलेला आहे। तर तुर्तास तरी त्यांना राजीनामा देता येणार नाहीये। काम सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। देशामध्ये एनडीएचं सरकार अगदी 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेवर येईल आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातला निर्णय जाहीर होईल। आणि दिल्लीमधली ही काही थेट दृश्य आपण बघतोय आणि शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया। शिवाजी, एक मोठी घडामोड आहे। चर्चेच्या अंती खरं तर हे समोर येत आहे की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तुर्तास तरी लांबणीवरती। ते होतं की सुरुवातीला देखील बैठकीनंतर आपण ही बातमी दिली होती की देवेंद्र फडणवीस हे भाजपचा महाराष्ट्राचा चेहरा आहे आणि कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला एक महत्त्वाचा चेहरा आहे आणि भाजप आजही देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती लोक विश्वास ठेवतात आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळातून बाहेर पडले तर एक प्रकारे मोरल डाऊन होईल। दुसरीकडे जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या याच्यामध्ये मला पक्षातील कार्यकर्त्यांना चार्ज करायचा आहे, कारण या निवडणुकीमध्ये जो मोठा पराभव झालेला आहे त्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। मोरल जबाबदारी घेत त्यांनी अशा पद्धतीचं म्हणणं आपलं मांडलं होतं। मात्र सध्या तरी जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना होत नाही त्यानंतर या सगळ्या संदर्भात निर्णय घेऊ। सध्या तरी तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिलेला आहे। आणि या सगळ्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची जी चर्चा सध्या सुरू आहे तिला थोडासा पूर्ण विराम नाही म्हणता येणार, पण स्वल्प विराम तरी मिळाल्याचं म्हणता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीएचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात याची सुद्धा उत्सुकता असेल। तुर्तास धन्यवाद शिवाजी या माहितीसाठी।